आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नव्हे, एरती माईके दुःखाचे जनते, नाही अद्यांते अवसाने, अविनाश करे आपले आईसे, अविनाश करे आपले आईसे, लावे मनापिसे गोविंदाचे, एरती माईके दुःखाचे जनते, नाही अद्यांते अवसाने, तुका म्हणे का मरण्याची सडे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, एरती माईके दुःखाचे जनते, नाही अद्यांते अवसाने, हरियोग विठे तटे भीमरंग पुराण कायमाची वाणी वाणेन दंडाची रंगया चित्ताच्या बोलिया या मनाला हरिनामाचा छंद आवडी गोविंद गानवया जिया पूजिले आधरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केले हे दिव्य लोकास दिले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वराय
तो एक देव करून घ्यावा तेने विना जेव्हा सुख नव्हे एरती माई के दुःखाचे जनते नाही आद्यांती अवसनी कष्टो प्राप्त होते प्राप्त संगीत प्राप्त स्त्री कीर्तन रूपी सेवे करता निवडला भंग महान भगवत भक्तविषयी बोलतोय महाराष्ट्र वर्षभर संप्रदायाचे कळस ज्यांनी 4 वेदाचं मंथन करून भागवत निर्माण केला स्वतःचा देव वैकुंठाला गेले व तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली मुक्तीचं ठिकाण सांगितलं व मोक्षाचं द्वार करून दिलं व जगाचे गुरु झाले देव मान्य संत मान्य जग मान्य त्यांचा अधिकार मोठा वैराग्य मोठं योग्यता मोठी असे महाविरो महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा एक कलियुगातील मानव देहाला हिताचं सांगणारा अभंग आजच्या कीर्तनाचे सेवेकरता या कलियुगातील मानव देहाला हिताचं सांगतात का सांगतात कशामुळे सांगतात त्याचं कारण काय आपण पुढे 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 पाहणारच आहोत परंतु भावार्थामध्ये जगद्गुरु तुकोबराय या कलियुगातल्या मानव देहाला जागृत करतात हिताचं करतात ते का करतात तर तुम्ही आम्ही मृत्यू लोकांमध्ये अवताराला आलेलो आहे किंवा तुम्हाला भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकांमध्ये अवताराला घातलेला आहे ज्या अवतारामध्ये तुम्ही आम्ही आयुष्य जगत आहे ते आयुष्य चिरकाल टिकणार नाही एके दिवशी जन्माला यायचं आणि एके दिवशी मृत्यूलोक सोडून निघून जायचं त्याच्यामुळे जाणाऱ्या मनुष्य देहाचं हित व्हावं जाणाऱ्या मनुष्य देहाचं सार्थक व्हावं या हेतूने कलियुगातील मानव देहाला तुकोबराय हिताचं सांगतात बाबा रे आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव आपलासा करून घ्या आणि जीवनामध्ये सुख प्राप्ती प्राप्त करून घ्या देव आपलासा करून घेतला की जीवनाला सुख मिळतं हे जगद्गुरु तुकोबरायांनी दाखवून दिलेलं आहे किंवा तुम्हाला सांगितलेलं आहे की देव आपलासा झाला की जीवनामध्ये सुख आलं नाही देव आपलासा झाला तर तेने विना जेव्हा सुख नव्हे देव आपलासा नाही झाला तर सुख प्राप्त होणार नाही कारण का तुम्ही आम्ही जे आयुष्य जगत आहे हे मृत्यू लोकातलं आयुष्य आणि मृत्यू लोक हे मायेने भरलेलं आहे आणि या मायेपासून आपल्याला कुणी सोडणार नाही येरती माईके दुःखाची जनती नाही आद्यांते अवसाने या माये मृत्यू लोकापासून तुम्हाला कोणी सोडू शकत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे भगवान परमात्म्याचं पिसं लावा मन एकाग्र करा आणि आपली जीवन यात्रा जाण्या अगोदर आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती प्राप्त करा म्हणजे त्याने काय होईल तर तुम्ही असाल अगर नसाल तुमची कीर्ती या मृत्यू लोकांमध्ये आहे तुका म्हणे एका मरण्याची सरी आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे असा सरळ सरळ अभंगाचा थोडक्यात भावार्थ सेवेला सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिट परिहार व्यवस्थित पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आपण कशानिमित्त आलोय काय कारण आहे व कशानिमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे प्रत्येकाला सुरुवात असलं प्रत्येकाला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगणं म्हणून सांगून जातो की आज या वरकुटे बुद्रुक पंचकृषीमध्ये वरकुटे खुर्द या पंचकृषीमध्ये हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे वैकुंठवासी स्वर्गवासी सत्यलोकवासी भूलोकवासी कैलासवासी ज्यांच्या मृत्यू लोकातून
गेली 12 महिने झालं पूर्णपणे थांबली गेलेली आहे. अशा आत्म्याच्या शेवटच्या क्रियेनिमित्त एक निघून जाणाऱ्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावा, मोक्ष प्राप्त व्हावा, वैकुंठ प्राप्त व्हावा या हेतूने या ठावरे कुटुंबियांनी एक निघून जाणाऱ्या आत्म्याला सद्गती भेटावा म्हणून हे पवित्र भगवंताचं नामचिंतन आयोजित केलेलं आहे. वास्तविक पाहता जे आपल्यामध्ये नाहीत ते पांडुरंग सदाशिव ढावरे यांच्या प्रथम श्राद्धानिमित्त या परिवाराने हे पवित्र भगवंताचं नामचिंतन आयोजित केले आहे. करणंही गरजेचे का करावा, कशामुळे करावा, त्याचं कारण काय थोडक्यामध्ये तुमच्या समोर मांडून जाईल गड्या. कारण का तुम्ही आम्ही जो आयुष्य जगत आहे हे मृत्यू लोकातला आयुष्य आहे आणि या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जो कर्म करतो ना हे तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. जाणणारा कर्म विठीवरचा मालक आहे आणि त्याच कर्मापासून शेवटच्या दिवशी आत्म्याला मुक्ती प्राप्त करून द्यायची असती किंवा मुक्ती प्राप्त करून घ्यायची असती. मग कर्म हा जाणणारा भगवान परमात्मा आहे. त्याच कर्मापासून मुक्ती मिळण्याकरता त्याच्या नामचिंतनाची जोड असणं गरजेचं आहे. कारण का तुकोबराय म्हणतात तुका म्हणे कोटी गुळे ते पुनीत भावे गाता भगवंताचं नामचिंतन होणंच गरजेचं आहे. या नामचिंतनाची ताकद एवढी मोठी तुकोबराय सांगतात. तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसे. ही संसारूपी नाव आहे. ही भवदुस्तर आहे आणि या भवदुस्तर नावेतून आपल्याला मुक्ती कशाने मिळते तर भगवंताच्या नामाने मिळते. आणि तेच नाम आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा, तेच नाम आपल्या शेवटच्या दिवसादिवशी प्राप्त व्हावा म्हणून हे नामचिंतन आत्म्याच्या शेवटच्या क्रियेला होणं गरजेचं आहे. ही पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या दिवशी हे नामचिंतन होणं गरजेचं आहे. प्रथम श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. या श्राद्धाच्या टायमाला हे नामचिंतन होणं गरजेचं आहे. कारण का तुकोबराय नाव धड करा सहस्र नामाचे
जे भव सिंधू देहरूपी नाव आहे ना, हे नामाने गच्च भरा. देहरूपी नाव नामाने गच्च भरली. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी पाहता बरा रे रामबाने. हा नामाने नाव धड केली की कर्मही काय करू शकत नाही आणि समोर येणारा काळ देखील काय करू शकत नाही. याच्या करता तुम्ही आम्ही सावध राहणं गरजेचे आणि जीवन सावधतेने जीवन जगणं गरजेचे. कारण का मनुष्य देह हा परत परत मिळत नाही, एक बार मिळलाय जन्म नाही. आणि तुका म्हणे माझे आपल्या जन्माचं सार्थक व्हायचं असं वाटत असेल किंवा आपल्या जन्माचा शेवट गोड व्हायचा वाटत असेल तर काय करा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जेणेकरून आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. आयुष्याचं सार्थक होण्याकरता या परिवाराने निघून जाणाऱ्या आत्म्याला सद्गती भेटावा. म्हणजे पांडुरंग सदाशिव ढावरे यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होण्याकरता हे पवित्र भगवंताचं नामचिंतन आहे. अण्णा शंका लोक घेतात आणि देखील बरं का, या नामाने सद्गती मिळते का? अहो या नामाने मोठमोठ्याला सद्गती मिळेल. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बरे, कपी कोळ उतरले मुक्त केले राक्षसांना देखील या नामाने मुक्ती मिळेल. मग आपण तर राक्षस नाही, आपण मानव आहे. आणि याच मानवाने त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती केली तर आत्मा देखील मुक्त होतो. होते जीवन
पवित्रपणा मिळतो आणि आत्मा मुक्त होतो. एवढी ताकद या नामाची आहे. म्हणून हे नाम त्या आत्म्यापर्यंत पोचण्याकरता या परिवाराने केलेला 8 तास याजसाठी केला. शेवटचा दिवस व्हावा आता निश्चिंतीने पाऊल विसावा कुंटले धावा कृष्णेशिया या आत्म्याला विसावा पाहिजे. कोणता ब्रह्मलोकातला ब्रह्मपुरीवास करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचे तुका म्हणे आम्हा एकांताचा यांना ब्रह्मलोकामध्ये एकांत या आणि तोच एकांत प्राप्त करण्याकरता आता हे सोहळे झाले निवड विषम दोहोने हा सोहळा ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणून तुकोबरायांनी या मानव देहाला जाग केले. बाबा रे हे मृत्यूलोक तुम्हाला मिळले हे सहजासहजी मिळालं नाही. कारण की या मृत्यूलोकामध्ये जन्माला येताना आपण सहजासहजी आलो नाही. काय सांगू गर्भीची यातना मदभोगिता नारायणा मांस मलमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा द्यात असे विष्ट लोपच होकडे नाकी तोंडी कुरमकडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास दुःख भोगलं हे नवमास आलो जन्मास येतो रे. अहो जन्माला येताना हे दुःख आहे पण ह्याच्या अगोदर दुःख नाही का? जन्माला येताना हे दुःख आहेच आहे पण याच्या अगोदर ही मोठं दुःख आहे. काय दुःख आहे? 20 लक्ष वृक्षामध्ये घ्याव्या जलतरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष विकडाच्या घरी 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 30 लक्ष्मी पशुच्या घरी मानवा भितरी 4 लक्ष नामा म्हणे तेव्हा नरदेहा नरा तयाचा माथेरा केला मुळे एक एक योनी हो Oh
जी फवारा लागलेला नाही याची जाणीव संताला होती. म्हणून संतांनी तुम्हाला वेळोवेळी जाग केले. मोठा जागे वारी आता स्मरण करा नका. भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र बंधु सोय सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवा. अरे वा, आयुष्यात आहे पहा काल जपत से महा सोहिताचा गोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या. अरे वा, त्याची प्राप्ती करा. त्याची प्राप्ती केल्यानंतर आयुष्याचं सार्थक होतं. म्हणून तो कोंबाराय म्हणतो शरण जाऊन शरण जाऊ धारा शरण जाऊ धारा. आयुष्याचं सार्थक होतं. म्हणून तुकोबरा म्हणतात आणि या संसारात उठावे गतरा शरणाचा उतारा शरणाचा उतारा पांडुरंग पांडुरंग याची प्राप्ती सार्थक होतं. असं एखादं उदाहरण देऊ का तुमच्या समोर? ऐका, उदाहरण देतो मी सगळ्याला पटवून तुम्हाला. 12व्या शतकामध्ये चुकोबर आहे. त्या चुकोबराच्या जीवनामध्ये तुमच्या समोर उदाहरण ठेवून जातो. चुकोबराचे जीवन म्हणजे काय? ऐश्वर्यवान जीवन नव्हे. जेव्हा लोकांचं काबार कष्ट करावा तेव्हा पोटाला भाकरी मिळावा असं चुकोबर आहे. दररोज उठावा, दररोज खांद्यावरती कुऱ्हाड घ्यावा, लोकांची लाकडं फोडावीत आणि जी लोक देतील त्याच्यावर आपला उदरनिर्वाह भागवावा. असे दररोज त्यांचे नित्यक्रम चालवतं, दैनंदिन नित्यक्रम चालवता. पण मुखामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. सतत बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल,
जीवनाने येणे सोसेमान झाले हवं बळी परत माघारे येत नाही किंवा खंड जया तुझी प्रीती अजून दयाची संगती मग मी कमळापते तुझवान आणि कंटाळा पडून राहीन ते ठाई माझ संताची पायी न मागे न करी काही आन तुझी गा विठोबा सतत भगवान परमात्म्याचा ध्यास मनामध्ये ध्यास ध्यानामध्ये ध्यास आणि नित्य काम करताना भगवान परमात्म्याच्या नामाचा आटास करावा आळस कधीच करू नये असं नित्य नियम चाललं होतं पण त्यांचा अधिकार या नामामुळे एवढा मोठा झाला अण्णा एवढा मोठा झाला साक्षात देवाला त्याची दखल घ्यावी लागली कारण का देवाने एक दिवशी चोकोबऱ्यांचा अट्टास पाण्याकरता विठेवर उडी मारली पण चोकोबऱ्याकरता डोहरं वळली निका डोहरच नाही वळली तर चोकोबऱ्याच्या मागे पुढे भरावं लागले निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे कोणत्याच प्रकारचं संकट चोकोबरावती पडू देत नव्हते एक दिवशी चोकोबराने लाकडं फोडली आणि एका धनवान व्यक्तीने चोकोबराला 3 दिवसाचं शिळ ताक दिलं किती दिवसाचं 3 दिवसाचं शिळ ताक दिलं आणि चोकोबराने घेतलं होते घरी आलं धर्मपत्नी कशी दिलं धर्मपत्नी तशी त्यांची सोजळ होती कधी न पतीला त्रास देणारी होती पतीने दिलं म्हणल्यावर त्यांनी घेतलं आणि त्या ताकामध्ये शिळ तुकडं भिजवाय टाकलं आणि भिजल्यानंतर आपल्या पतीला आवाज दिला धनी अहो जेवण करा ना दिवसभर तुम्ही लोकांची काबाड कष्ट करताय तुम्ही तुम्ही भजन करत लोकांची कामं करतात मग आता जेवणाची तर सुध राहावा ना म्हणजे जेवा ना तुम्ही चोकोबरे आपले बसले पण कर्ममेळा म्हणजे चोकोबऱ्यांचा मुलगा त्यांच्या संग बसला बसल्यानंतर कर्ममेळा यांनी ताकामध्ये हात घातला आणि मुखामध्ये नेला पण मुखामध्ये नेत असताना त्या कर्ममेळ्याला ताकाचा वास आला कसा आंबूस तेव्हा कर्ममेळा देवा तडकला म्हणला देवा जन्म गेला उष्टे खाता लाज न तुझ्या चित्ता लाज नये तुझ्या चित्ता लाज नये तुझ्या चित्ता लाज नये जन्म गेला उष्टे खाता लाज नये तुझ्या चित्ता लाज नये तुझ्या चित्ता लाज नये तुझ्या चित्ता जन्म गेला उष्टे खाता लाज नये तुझ्या चित्ता लाज नये तुझ्या चित्ता लाज नये तुझ्या जन्म गेला उष्टे खाता खाता तरी तुझ्या चित्राला लाज कशी वाटत नाही कोण बोलतंय हे कर्ममेळा कोणाचा मुलगा चोकोबऱ्यांचा मुलगा आता मुलगाचा अधिकार बारका नव्हता कारण का ज्यावेळेस कर्ममेळ्यात जन्माला आलता त्या टायमाला विठेवरच्या मालकाने त्याचं संगोपन केलं एवढं मोठे कर्ममेळा त्या कर्ममेळ्याने देवाला धडक बोलायला सुरुवात केली आणि देवाला काळजी पडली देवाने विठेवर उडी मारली आणि देवाने विठेवर उडी मारून चोकोबरायच्या पर्णकुटीत गेलं आणि चोकोबराय संग शिळ 3 दिवसाचं तुकडं खाऊ लागलं त्यावेळेस चोकोबराय देवाला म्हणायचे देवा माझ्याकरता तुम्ही सामान्य रूप घेतलं आणि 3 दिवसाचं शिळ तुकडं खाल्लं त्यावेळी देवाच्या मुखातून शब्द निघाला चोका तू बारका ना रे तुझा अधिकार फार मोठा आहे त्यांचा अधिकार जर पाहायचा असेल तर नाथबाबा सांगतात एका जनार्दनी आईसी चोकियाची मात जेवी पंढरीनाथ त्याच्या घरी जेवी पंढरीनाथ त्याच्या सवे एका जनार्दनी चोकियाची मात एका
त्याचे घरी का समवेत आहे अण्णा? समवेत. त्याच्या संग देव जेवले. आणि ही गोष्ट रुक्मिणी साहेबाला कळली. रुक्मिणी साहेब म्हणल्या, देवा तुमच्या हाताचा अंबुसवास काय येतोय? तेव्हा देवाने सांगितलं, रुक्मिणी मी एका भक्ताच्या घरी जेव्हा गेलतो. कोणत्या भक्ताच्या घरी? चोखोबरायच्या घरी. त्या चोखोबरायच्या घरची एवढी परिस्थिती बिकट आहे. हो बिकट आहे. मग रुक्मिणी साहेबांनी 3 हंड मोहऱ्याचं भरलं आणि गरुडाला सांगितलं, जा चोखोबरायच्या घरी ठेवून ये. पण चोखोबराय घरी नसल्यामुळं गरुड म्हणला, घरी ठेवून उपयोग नाही, जिथं चोखोबराय तिथं ठेवत. मग चोखोबराय एका झाडाखाली भजन करत बसले होते, झाडाखाली. आणि चोखोबराय भजन करत बसल्यानंतर चोखोबरायांचं भजन हे डोळं लावून असायचं. ते का आल्या गेल्याकडे बघायचं, का राम राम घालायचं, कोण आलाय बघायचं, हे येऊन बस म्हणायचं. त्यांचं भजन म्हणजे एकदा ना हातामध्ये टाळ, विना, चिपळ्या पल्ल्या, डोळ झाकावात आणि भगवंताचं नामचिंतन करावा. आपल्या हातामध्ये टाळ असला तर इकडं बघतोय, तिकडं बघतोय, फिरवून बघतोय, इकडं बघतोय, कोण आला बघतोय, कोण गेला बघतोय. अरे भजनामध्ये कमीत कमी चित्त तर जाग्यावा असावा. चित्ती तुझे पाय डोळा कृपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक मागणे देवा तुम्हा दातारा, उच्चिष्ट ते करा माझा भाव जाणोनी. जसा भाव तसा. चित्त जर कीर्तनात नसेल तर कशा चाल येतो त्याने? चित्त एका जाग्यावर पाहिजे, चित्त एकाग्र पाहिजे, तर सगळं काय वक्त्याला आठवतं. नाहीतर वक्ता अभंग सोडतो आणि दुसरीकडे बरोबर राहतो. मी इकडे गेलो मी तिकडे गेलो. तुला काय हे सांगाय बोलवलंय का? तुला हे सांगाय बोलवलंय का? अरे वक्त्याने काय बोलावा? पाहुणे या ग्रंथ करावे कीर्तन, हे मर्यादा आहे. म्हणून चोखोबराने डोळं झाकावा आणि भगवंताचं नामचिंतन करावा. गुरुवारी बघितलं आणि चोखोबराच्या समोर 3 हंड मोहराचं ठुलं. चोखोबराने डोळं उघडलं आणि बघितलं तर समोर 3 हंड दिसलात. झाकण उघडलं, बघितलं, बापरे ह्यात मोहरा आहे त्या. पण आपल्याला नको म्हणून ते झाड सोडलं आणि दुसऱ्या झाडाखाली भजन करायला गेलं. मग आता 3 दिवस दुसऱ्या झाडाखाली भजन केलं. पण ज्या झाडाखाली चोखोबराय बसले होते पहिल्यांदा, त्या झाडाने विचार केला, आपल्या सावलीला बसून चोखोबराय भजन करत होते. आज आपल्या सावलीखाली गरुडाने 3 हंड मोहराचं ठुल्यात, म्हणून चोखोबराने आपली सावली सोडली आणि दुसऱ्या झाडाच्या सावलीला जाऊन भजन करतात. आपण राहून तरी काय फायदा आहे? म्हणून त्या झाडाने स्वतःला जाळून घेतलं म्हणजे वटून झाड गेलं. वटून का? तर देवाचं नाम ऐकाय मिळत नाही म्हणून झाड वटतंय. मग आपण तर माणसं, माणसं आपण देखील एखाद्याशी विचार करा, कुणी दिलंय हे? कुणी दिलंय? विचार करा. देणारा तो भगवान परमात्मा आहे. देता देवविता, नेता नेवविता, देता देवविता, नेता नेवविता. बोला देता देवविता, नेता देवविता, देता देवविता, नेता देवविता, देता देवविता, नेता देवविता, नेता देवविता, नेता देवविता, नेता देवविता, नेता देवविता, नेता देवविता. तेथे याची सत्ता काय आहे? तेथे याची सत्ता काय आहे? देह हे काळाचे, धन कुबीराचे, देह हे काळाचे, धन कुबीराचे. तेथे याची सत्ता काय आहे? तेथे याची सत्ता काय आहे? देह देवाचे, धन कुबीराचे, देह काळाचे, धन कुबीराचे. देता देवा विता,
याची सत्ता काय आहे तेथे याची सत्ता काय आहे देता देव विता देता देव विता तेथे याची सत्ता काय आहे तेथे याची सत्ता काय आहे देता देव विता नेता नेव विता तेथे याची सत्ता काय आहे तेथे याची सत्ता काय आहे अरे मामा रात्री शिंदे महाराज सोलापूरची चला ऐकली मी कधी कधी मोठ्यांचं घ्यायचंही असतं आपण मोठ्या मोठ्याकडून घ्यायचं असतं मोठ्या वक्ताकडून काहीतरी शब्द घ्यायचं असतं पण ते वक्ताही तसा असावा नाहीतर वक्ता आता नको बोलायला वक्ता जर आप सौराती असेल तर त्याकडून काहीच घ्यायचं नाही वक्ता हा आप सौराती नसावा वक्ता हा देवाची भक्ती करणारा असावा त्याच्याकडून घ्यावा म्हणून देता देव विता नेता नेव विता तेथे याची सत्ता काय आहे कधी कधी विचार करत जा झाड वटलं का तर देवाचं भजन ऐकू येत नाही म्हणून चोकोबरे आपल्या खाली बसले नाहीत म्हणून झाड वटलं वाळून गेलं आपण माणसं या आपण देखील विचार करत जा दिलंय कुणी नेहणार कोण आहे दिलंय त्याने नेहणार देखील तो आहे विचार करा आज पांडुरंग सदाशिव ढावरे हे आपल्यात नाहीत जर ह्यांना ठेवता आलं असतं तर त्यांच्या दोन्ही पोरांनी ठेवलं असतं नाही धनाजीने ठेवलं असतं हनुमंतरायाने ठेवलं असतं त्यांच्या दोन्ही मुलींनी म्हणजे मालन काकू असतील सुंदर काकू असतील यांनी जाऊ दिलं नसतं यांनी वडिलाला जाऊ दिलं नसतं पण ठेवताच येत नाही का तर देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय काही सत्ता नाही आपली काहीच नाही परवादीचंच उदाहरण आमच्या गावातलं तुम्हाला सांगतो इसगोडे म्हणून गेलं बघा सकाळच्या पारे पोरांना म्हणले अरे आपण शेतात जाऊ पोरं म्हणले जाऊ ना बापू शेतात जाऊ पोरं मोहरं गेली आणि धर्मपत्नीला मानला माझा हातच दुखायला लागलाय म्हणून इंदापूरला गेले पाणबोडीच्या तासभर ॲडमिट झाले पाणबोडी म्हणले काय नाही जावा घरी गेले गोळ्या खाल्ल्या आणि झोपले झोपले ते कायमस्वरूपीचे झोपले आज त्यांना सावडायची विधी ती मी गेलतो त्या टायमाला मला म्हणले महाराज दवाखान्यात आलं गोळ्या खाल्ल्या पण पुन्हा झोपले ते उठलेच नाही अरे आपल्याला उठवायची सत्ता असते तर आपण कुणालाच मरून दिलं नसतं देता देववेता नेता नेववेता तेथे याची सत्ता काय आहे म्हणून आपण देखील विचार करायचा एका दिवशी बरं का बसल्या बसल्या विचार करायचं दिलंय त्याने दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेन तू जोडसे नारायण नासे जीवपण भवलोग दिलंय त्याने मग कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करा जो तुम्हाला देव आवडल त्याची भक्ती करा कुणा खंडराय आवळ कुणा ज्योतिबा आवळ कुणा भैरोबा आवळ कुणा हनुमंतराय आवळ जो तो कुणाला आवडल त्या देवाची भक्ती करा कोणत्याही देवाची भक्ती केली तर बळीया माझा जो या देवाचाही कोणत्याही देवाची भक्ती करा तिथपर्यंत जाऊन पोचती फक्त भक्ती करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या मन चोकोबर आहे त्या ज्या झाडाखाली बसले होते ते झाड आनंदित झालं पण दुसरं झाड वटकं झालं रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं गरुडा अरे घेतल्या का चोकोबारांनी घागरे गरुड म्हणले म्या झाडा पुढं ठुलत्या घेतल्या का बघून येतो गरुड काही दिवसानंतर त्या झाडाखाली गेलं तर चोकोबराय त्या झाडाखाली भजन करत होतं शेजारच्या झाडाखाली भजन करायचे पण ज्या झाडाखाली घागरे ठुलत्या त्या झाडाला गरुडाने विचारलं का तू उठून गेलाय त्या टायमाला झाड बोललं झाड गरुडा माझ्यासारखा पापी मीच का अरे तो धन ठुलं पण चोकोबाऱ्यानं ते स्वीकारलं नाही उलट चोकोबारा त्या झाडाखाली गेलं तो त्या झाडाला पालवी फुटली मी स्वतःला वाळून घेतलं माझ्या सावलीला नामचिंतन ऐकाय मिळलं नाही आणि त्याच घागरी उचलल्या आणि रुक्मिणी आई साहेबाची गरुडान दिल्या आई नाही घेतल्या त्या गरुड म्हणले आई साहेब म्हणल्या देवा
तुम्ही शिळं खाल्लं म्हणून मी 3 घागरी माहुरा दिल्या, पण चोकोबाऱ्याने त्या स्वीकारल्या नाहीत. त्यावेळेस टायमाला देव म्हटला, अगं रुक्मिणी, मी चोक्याच्या घरी जेवलो म्हणजे चोकाचा अधिकार बारकाय का? नाही ग. मग केवढा अधिकार आहे रुक्मिणी साहेब म्हणल्या, केवढा अधिकार आहे, केवढा अधिकार आहे, केवढा अधिकार आहे. तेव्हा देवाने सांगितलं, अगं इंद्रदेवाचं अमृत नासलं होतं. त्या इंद्रदेवाचं अमृत यज्ञाने नाही पवित्र झालं, तर माझ्या चोखोबाऱ्याच्या दारात पवित्र झालं. कसं काय झालं? अगं स्वर्गात सगळं अमृत आहे, अमृत ते नासलं. शुद्धीकरण करण्याकरता अनेक सायास केलं इंद्राने, पण शुद्ध नाही. नारद महर्षीने सांगितलं, याच अमृतातली 2-3 घागरी भरा आणि चोखोबाऱ्याच्या समोर मांडा. चोखोबाऱ्याचा स्पर्श झाला तरी ते अमृत शुद्ध होईल आणि ते अमृत इथं आणून वाटा, अख्खं अमृत शुद्ध होईल. आता इंद्रदेव बारकाय का? अण्णा, ग्रामपंचायतचा शिपाई झाला तर गावात छाती फुगवून चालतो, बरोबर ना? कुणाला बोलतो असं नाही बरं का. सदस्य झाला तर कुणाला जिहारी घाला ना, जिल्हा परिषद झाला तर कोणाला वाकून नमस्कार घाला ना, आमदार झाला तर काच लावून जातं या. खरे का नाही खोटं? आणि पंतप्रधान हायवर न जातं या. हे आपण सामान्य जीव आपला, पण इंद्रदेव बार काय का? अहो सगळ्या देवाचा देव कोण? तर इंद्रदेव आहे. हा, 33 कोटी देवाचा राजा कोण? तर इंद्रदेव आहे. इंद्रदेव म्हणला, चोखोबाऱ्याच्या घरी मी आणि कशाला? नारद महर्षी म्हणले, तो आयुष्यभर जरी यज्ञ केला तर तुझा अमृत शुद्ध होणार नाही. तू ज्या टायमाला चोखोबाऱ्याच्या घरी जाशील त्या टायमाला तुझं अमृत शुद्ध होईल. नाही झाला इंद्राचा. 3 घागरी भरल्या आणि चोखोबाऱ्याच्या पर्णकुटीपाशी आले. बघितलं चोखोबाऱ्याची पर्णकुटी. आता चोखोबाऱ्याची पर्णकुटी म्हणजे काय? आपल्या बंगल्यासारखी का? खटा एकीकड, बेडरूम एकीकड, किचन एकीकड, देवघर एकीकड, बसाय आलिशान गादी तक्क आहे का आपल्यासारखं? नाही. चोखोबाऱ्याचं चोखोबाऱ्याचं घर म्हणजे सामान्य घर. जसं तुकोबाराय म्हणतात ना, घडी मोरक्याची बाजा, वरी वाकळ्याच्या शेड्या, मुख शुद्धी दळ शिदळ, तुका म्हणे मी दुर्बळ. असं चोखोबाऱ्यांचं घर. चोखोबाऱ्याच्या घराला पाहिलं आणि इंद्रदेवाने मोहर 3 कुंड मांडली. चोखोबाऱ्याने पहाट झाली आणि चोखोबाराय उठले. उठल्याबरोबर चोखोबारायच्या मुखामध्ये उठा हृदय प्रकाश झाला, घंटा गजरला गरजी नला, हरी चौगला सुरू झाला, काकरार ती समयाला. प्रकाश झाला, घंटा गजरला हरी चौगला सुरू झाला, प्रकाश झाला, घंटा गजरला गरजी नाला. उठा हृदय प्रकाश झाला, घंटा चौघडा सुरू झाला, काकडार ती समयाला. चौघडा सुरू तुझ्या सामोगी घेऊन आले द्यावे तयासी दर्शन, बंदी जन गरजती महाद्वारी वैष्णवजन. तुझ्या सामोगी घेऊन आले द्यावे तयासी दर्शन, बंदी जन गरजती. चोखोबाराय पहाटेच्या टायमाला उठले, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता काकडा चालू केला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला. काकडा चालू झाला. बाहेर पर्णकुटीच्या बाहेर आलं. बघितलं तर 3 कुंड आहेत. कशाचं कुंड आहे हे पाहण्याकरता एका कुंडाचं झाकण उघडलं. बघितलं, बापरे, अमृत या, अमृत आहे. असं पाहून मागं सरलं. ज्या कुंडाला हात लावला होता ते कुंड पवित्र झालं, पण बाकीचं 2 कुंड पवित्र झालं
नाही. मग इंद्रदेवाने बघितलं, जे कुंड पवित्र झालतं ते कुंड नेलं आणि वरच्या अमृत कोठारामध्ये ओतलं. अख्खं अमृत कोठार शुद्ध झालं. एवढी ताकद चोकोबाराच्या अंगी होती. देवाची प्राप्ती झाल्यामुळं होती. आणि म्हणून देवाची प्राप्ती प्राप्त झाली की सर्व काही प्राप्त होतं. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात, बाबा रे, या मोठमोठ्या संतांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि आपलं जीवन जगा. जर जीवनामध्ये सुखच पाहिजे असेल तर देव आपलासा करा. अभंगाचं पहिलं चरण. अपुला तो एक देव करी घ्यावा. 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 जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. तेरे जीवाईक सुख दीन देती. तेरे जीवाईक सुख दीन देती. जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. येरा जीवाईके दुःखाचे जगती. येरा जीवाईके दुःखाचे जगते. तुला बोलत देवा करुणी घ्यावा. जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. अपुला तो एक देव करुणी घ्यावा. अपुला तो एक देव करुणी घ्यावा. जनविन जीव सुख नोहे. जनविन जीव सुख नोहे. सुख नोहे. ऋषी दादा जुनी लोक बसले ना, त्यांचं ऐकायचं फक्त. ते लय भारी बोलतात. एक दिवशी आमच्या गावामध्ये जसे 2 जण बसले होते आणि समोरून बैलगाडी चालली होती. आणि बैलगाडी हाणणाऱ्याच्या हातात कासराच नव्हता बैलाचा. बैलगाडी हाणणाऱ्याच्या हातात कासराच नव्हता. कशाचा? बैलाचा. त्यामुळं बैल वाट न जाता देवळाकडे वळला. देवळाकडे वळल्या लोक म्हणला का काय लागा तो बैलगाडी हाणतो, काय हाणतो या. तेव्हा त्याने कासरा धरला, मग बैलाला वाटणी लावलं. तसं काय म्हणायचं मला कळलं ना. गळ्यात टाळ आहे, तो म्हणजे आपला गाडी चालवायचा धागा आहे. चाल म्हणताना टाळ पक्का पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा. ते नवीन जीवा सुख नोहे. ते नवीन जीवा सुख नोहे. म्हणजे ह्यांचा पक्का म्हणून ह्यांनी जमलं बरं का. पक्का माणूस नसला अशी चाल जमत नाही. त्या गाय करते बा टाळी वाजव. सुंदर आहे, सुंदर आहे. हे सांगण्याकरता मिळालं नाही.
ह्यांना कळलं मला काय बोलायचं आणि मलाही कळलं त्यांना काय बोलायचं ते. हा ऐका ऐका, हे तुम्हाला नाही कळणार सहजासहजी. ऐका, आई पोराला रागावती, आधी हानतीन, पुन्हा मांडी घेऊन कळवरून म्हणते बाळा अशा चुका करू नाही. तसं मी मांडी घेऊन हात फिरवला. विठ्ठला विठ्ठला आता असंही बोलू नको. ऐका ऐका, हा चोकोबरांच्या परेशाने अमृत शुद्ध झालं हे मी सांगतो तुम्हाला. चोकोबराच्या परेशाने अमृत शुद्ध झालं आणि देवापेक्षाही अधिकार जीवनामध्ये श्रेष्ठ प्राप्त करून घेतला. इंद्र देवाचं जर अमृत शुद्ध चोकोबराच्या परेशान होत असेल तर देवाचा अधिकार जास्त का चोकोबरांचा अधिकार जास्त? सांगा ना मला. कोणाचा अधिकार जास्त? चोकोबराचा अधिकार का प्राप्त झाला जास्त? तर त्या देवाचं नामचिंतन हृदयामध्ये ठेवलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव आपलासा करून घेतला देव, आणि देव आपला करून घेतला ना, देव सर्वस्व भक्ता करता अर्पण करतो. सर्वस्व सर्वस्व काय आपल्यापाशी ठेवतच नाही. सगळी सत्ता भक्ताला देतो, सगळी सत्ता भक्ताला देतो. ऐका, देवाने लिंगात बदल केले नाही. देवाने दगडाची स्त्री बनवली, देवाने दगडाची स्त्री बनवली. अहिल्याला शाप दिलता गौतम ऋषींनी, तू शिळा होऊन पडशील. पण 7व्या अवतारामध्ये देवाच्या स्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. लिंगात नाही बदल केली, पण ज्ञानोबरायाने लिंगात बदल केली. जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुषोदा. ज्ञानोबरांचा अधिकार देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण का ज्ञानोबराय असताना देवरूपी अवतार आहेत, पण संत रूपामध्ये आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. देवाची प्राप्ती केली ना, देव भक्ता करता सर्वस्व देऊन टाकतो. देव भक्ता करता सर्वस्व देऊन टाकतो. आता ऐका, देव प्रभू रामचंद्र जन्माला आले. प्रभू रामचंद्राला स्वतःचा देह वर घेऊन जाता आला नाही. कृष्ण भगवान परमात्मा बाबाजी जन्माला आले. कृष्ण भगवान परमात्म्याला देह घेऊन जाता आलं नाही. पण तुकोबराय जन्माला आले, वैकुंठाला देहच घेऊन गेले का नाही? त्याची प्राप्ती केली ना, देव सर्वस्व अर्पण करतो. म्हणून तुकोबराय तुम्हा आम्हाला जागृत करतात. बाबा रे, अरे त्याची प्राप्ती करा आणि जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्या. आणि तेच सुख आपल्याला अंतकाळी उपयोगी पडतं. भगवंताच्या नामचिंतनाची अंतकाळी फायदा होतो. बरं का विनय दादा, हा इकडे लक्ष. अंतकाळी उपयोगी होतो. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू घरा. अंतकाळी नामचिंतन उपयोगी पडतं. आणि तेच नामचिंतन यांच्या जीवनामध्ये अंतकाळी उपयोगी पडावा म्हणून डावरे कुटुंबियांनी केलेला हा अट्टास आहे. त्यांचे चिरंजीव धनाजी पांडुरंग ढावरे असतील, हनुमंत पांडुरंग ढावरे असतील, त्यांच्या कन्या मालन काकू असतील, सुंदर काकू असतील, या 4 अपत्यांनी केलेला अट्टास आहे. आणि हा अट्टास तिथपर्यंत पोचणार म्हणजे पोचणार. कारण का नामाची ताकद एवढी मोठी. आजा मेळ्या पापरासे नामे नेला वैकुंठासे, वाल्या कोळे महात्यारे नामे तारेला निर्धारे. म्हणून तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात, मातृपितृ भरता सुगोत्र अपार चतुर्भुजनर होऊन ठेले. ज्ञान गुडगम्ये ज्ञानदेवाला आदले आणि निवृत्तीन दिले माझ्या हाती. काय निवृत्तीन दिलं तर हरिपाठ कीर्ती मुखे जरे गाय पवित्रची होय देह त्याचा. आका देह पवित्र होतो, मग देहामध्ये नांदणारा आत्मा देखील पवित्र होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, जाय भेटीवरा रखुमाईच्या, जाय भेटीवरा रखुमाईच्या, जाय भेटीवरा रखुमाईच्या, जाय भेटीवरा. Kare ni dasura, kare ni dasura,
ताप दैने जाईल सकळ पाप ताप दैने जाईल सकळ भेटीवर रघुवंश भेटीवर रघुवंश पाप ताप दैने जाईल सकळ पाप ताप दैने जाईल सकळ जन्मासी येवोनी खारे निदसुरा अरे जन्माला आला ना मग त्याला शरण जा जाये भेटीवर रखुमाईच्या का जायचं पाप ताप दैने जाईल सकळ आणि पाप ताप दैने गेलं रे गेलं पावसी आढळ उत्तम ते पावसी आढळ उत्तम ते पाप ताप दैने जाईल सकळ उत्तम पद मिळतं शेवटच्या दिवशी पण कधी पाप ताप गेल्यानंतर ते म्हणाल महाराज आम्ही पापच करत नाही कोण म्हणतं करत नाही मी महाराज असलो तर पाप होतोय कधी नेत्राकोण होईल कधी वाचने होईल कधी ऐकताना होईल चांगल्याच गोष्टी प्रत्येक दिवशी ऐकायला मिळतात का नाही चांगलं दररोज पाहायला मिळतं का नाही सांगा ना मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे आता टेव्या बंद झाल्या प्रत्येक खिशात मोबाईल आहे ना मग सगळं मोबाईलमध्ये चांगलंच बघता का नाही म्हणला बरं झालं तुमच्या पायावर पडलो मी का रे सोन्या चांगलं संग बघता का हा आता विचारू कुणाला मी हा त्यांनी हलवली मान बरोबर सगळं चांगलं बघत नाही अहो काय गायक मोबाईल गायक कीर्तनात मोबाईल चालतात या काय पकवाजे मोबाईल मध्ये कीर्तनात मोबाईल चालतात या काय चोपदार देखील हॅलो करतात या महाराज देखील काय मधल्या चालीत मोबाईल काढतून चालतो अरे कसा तुला मोक्ष मिळायचा याडे मी माझ्या सगळे घेतले मी म्हणून तर मोबाईल खालतो तुम्ही कोणाचाही विद्या काय नाही 2 तास कोणी बी जाऊ द्या काय होत नाही आणि जरी गेलं तर आपण काय आणणार आहे का नाही हा म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचं हितनं पुढं मोबाईल स्विच ऑफ करून उभं राहायचं हा आणि मोबाईल बी चालू आहे सुपर आणणं काय नेटचा ऐका नाही रे नाही अरे आपण कधी वाचने अमंगळ बोलतोय पाप घडतंय या नेत्राने वाईट पाहतोय पाप घडतंय ऐकाय देखील चांगल्या गोष्टी ऐकाय मिळत नाही वाईटच ऐकतो या कवा तरी एखादी चांगली गोष्ट ऐकाय मिळते नाही तर सगळं वाईट मिळतं ऐकाय मग काय पाप वाचिक पाप मानसिक पाप नेत्रिक पाप असं काही पाप आहेत या पापातून मुक्त होणं गरजेचं आहे मग मुक्त कधी तर आजच्या दिनी म्हणजे ज्यांची शेवटची क्रिया आहे त्या दिवशी आज या पांडुरंग सदाशिव ढावरे यांचा आत्मा आज मुक्त व्हायचा आहे कारण का आजपर्यंत मायावी प्रपंचात गुंतला होता का नाही कधी धनांजीकडे गुंतला होता कधी हनुमंताकडे गुंतला होता कधी मालनकडे गुंतला होता कधी सुंदरकडे गुंतला होता कधी परिवाराकडे गुंतला होता आणि कशामुळे गुंतला होता माया सोडत नाही हो जिजू संसाराची गाडा हाकलाया जिजू संसाराचा गाडा हाकतात मायापोटी आणि मायेपोटी जिजू संसाराला गाडा हाकावाच लागतो कारण काही माया सहजासहजी अलिप्त होऊ देत नाही आणि तीच माया कायमस्वरूपीची आपल्या संग राहू शकत नाही शरीर संबंधाचे नाते बुरट्या बुडविती शेतात येतं खूप बऱ्या उदाहरण देतात अरे जोपर्यंत कंसामध्ये दान आहेत ना तोपर्यंत कंसाचा आणि पाखराचा संबंध या अण्णा जोपर्यंत कंसात दान आहेत ना तोपर्यंत वरच्या पाखराचा आणि कंसाचा संबंध आहे तसं जोपर्यंत आपल्या देहामध्ये आत्मा आहे ना तोपर्यंत आपला आणि परिवाराचा संबंध आहे ज्या दिवशी आपल्या देहातून आत्मा बाजूला जाईल त्या दिवशी हा संबंध येणार नाही टिकणार नाही कारण का गणाले गोत्र आले तेही मशानी परतले गणगोत्र येतं पण कुठपर्यंत माऊली मशान भूमीपर्यंत येतं
तिथून पुढे येत नाही, कारण का सगळं तोडून जावावा लागतं. पण त्याच मायेपोटी आपत्यांनी शेवटच्या दिनी जागृत राहावा लागतं. तुकोबराय म्हणतात, आमचे पूर्वज गेले पण आमच्या पूर्वजांना सद्गती मिळण्याकरता पिंडपटावरी दिला आपुल्या करी. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारेली हरिहर. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. हे मुलांना उतरावाच लागतं. त्या नेमाने या ढावरे कुटुंबियांनी आपल्या वडिलांचं ऋण उतरण्याकरता केलेला 8 तास आहे. आणि हा 8 तास भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देतच. कारण का तुकोबाराय म्हणतात, अविनाश करी आपले आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. त्या भगवान परमात्म्याचं पिसं लागलं की तो भगवान परमात्मा मुक्त करतोच, या शंकाच धरायची गरज नाही. कारण का भगवान परमात्म्याचं नाम चांगलं आहे आणि मुक्त करून देणारं आहे. आणि तेच नाम या परिवाराने घेतलं, म्हणून या परिवारातल्या निघून गेलेल्या आत्म्याची कीर्ती आज अमर राहणार. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तू म्हणे एको मोरनाची तोरे, तू म्हणे एको मोरनाची तोरे, तू म्हणे एका मरण्याची सरे, तो कमान एका मरण्याची सरे, तू कमान एको मरण्याची सरे, तू कमान
यथामते यथा अवकाश धावते वेगमध्ये अभंगाचा सरळ सरळ तुमच्यासमोर भावारा ठेवला आणि जेवढी मला वेळ भेटली त्या वेळेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. चोकोबाराची थोडक्यात तुमच्यासमोर जीवनकथा थोडक्यात मांडली. चोकोबाराने आयुष्यभर परमार्थ केला, आपल्या आयुष्याचं सार्थ करून घेतला. 12व्या शतकामध्ये चोकोबारा निघून गेले, पण आज देखील त्यांची कीर्ती या चराच्या वेळी नांदत आहे. तीच कीर्ती तुमच्या आमची नांदावा म्हणून आपण देखील देव आपलासा करून घ्या आणि आपल्या जीवनाचं सार्थ करून घ्या एवढंच सांगतो. आणि जाता जाता अख्खं कीर्तन तुम्ही श्रवण केलं, तुम्ही शांत चित्ताने 2 तास माझ्यासमोर बसला, तुमच्या चरणात मस्तक आहे. आम्ही ज्यांच्याकडं पाहून परमार्थामध्ये शिरलो असे तुमच्याच गावातले भूमिपुत्र यादव अण्णा आल्यापासून मी दबदब्यात होतो. जरा अण्णा नसतं मग आम्ही काय वरनं पळालो असतो, पण अण्णा असल्यामुळं मी लाईननीच चाललो. त्याच्यामुळं अण्णा आहेत, त्यांच्या चरणात मस्तक होतो. सर्व टाळकरे यांच्या चरणात मस्तक होतो. गायक मंडळी यांच्या चरणात मस्तक होतो. मृदुंगाचार्य यांच्या चरणात मस्तक होतो. भालदार चोपदार यांच्या चरणात मस्तक होतो. आणि जाता जाता एक मोलाचा संदेश तुम्हाला देऊन जातो. गड्या, कलियुग चालू या. काय चालू या? कलियुग. राहू द्या चोपदार, राहू द्या नको, राहू द्या. कलियुग चालू या. आणि या कलियुगामध्ये सहजासहजी देवाची भक्ती होऊ शकत नाही, परंतु 8 तास करा आणि देवाची भक्ती करा. कारण का मायेने आपल्याला जग आहे. या मायेपासून तुम्ही आम्ही सहजासहजी अलिप्त होऊ शकत नाही. तरी पण वेळ मिळाल्यानंतर देवाची भक्ती करा, नामचिंतन करा. 1 तास जरी भगवान परमात्म्याकरता दिला ना तरी पुष्कळ झालं. 24 तासातून 1 तास जरी देवाकरता दिला ना तरी पुष्कळ झालं. नका 1 तास देता, नाही कोणाला देता आला 1 तास, कमीत कमी 15 मिनटं तरी. 15 मिनटं असं काय तुमचा तोटा होणार आहे? 15 मिनटं देवापाशी बसायचं आणि फक्त देवाचं रूप डोळ्यात साठवायचं आणि हृदयात साठवायचं. नाही तुम्हाला काय पाठा करता आला नका करू, पण हृदयात तर देवाचं रूप साठवलं ना तरी देव तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. आणि एवढं जर नाही करता आलं ना तर कमीत कमी 1 करा. काय करा? घरातल्या ज्येष्ठांचा सांभाळ करा. ज्येष्ठ म्हणजे आई वडील, यांचा तुम्ही सांभाळ करा तरी देव तुमच्या घरी येईल. कारण का पुंडलिकाचे भावार्था गोकुळाने झाला येता, निज प्रेम भक्ती बघता घ्या घ्या असे म्हणत असे. पुंडलिक रायाचा भाव पावला देवाने आणि पुंडलिक रायाच्या भावाला देव बोलला आणि 28 युग झालं उभा राहिलाय. तुमचा आमचा देखील भाव पाहिल आणि देव आपल्यामध्ये सगळे येऊन राहील. पण माता पित्याची ज्येष्ठांची सेवा करा एवढंच सांगतो. गेल्यानंतर रडून फायदा नाही आणि काही गुलाबजामच्या पंक्ती उठवून फायदा नाही. मग जुनं एक भावगीत आहे बरं का, जुनं एक भावगीत ऐका. विसरू नको रे आई बापाला, जिजविली त्याने काया. विसरू नको रे आई बापाला, जिजविली त्याने काया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी
शेतीवाडी मोटार गाडी तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही हे जाना सुदे थोडी आई बाप मिळणार नाही हे जाना सुदे थोडी म्हातारपणी त्या आई बापाला हो म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया काया झिजून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया अरे सगळं मिळेल पण आई बापाची माया मिळणार नाही. आज हनुमंत मामांनी ढावरे आपलं धनाजी बाबांनी आमच्या मालन काकूनी सुंदर काकूनी बापाची माया मागितली तर बापा माया देईल का? नाही देणार. जोपर्यंत बाप होता तोपर्यंत पाठीवर थाप होते, जोपर्यंत बाप होता तोपर्यंत डोक्यावर हात होता. आज थापही नाही आणि हातही नाही, फक्त त्यांची प्रतिमा आहे. आणि याच प्रतिमेतल्या अगोदरच्या बापाला सगळ्यांनी सांभाळा, अगोदरच्या आईला सगळ्यांनी सांभाळा. गेल्यानंतर किती मोठा सोहळा करा उपयोगीचा नाही रे. जिवंतपणे कधी पुसले नाही, मेल्यावरती कशाला म्हणतोस आई? अरे जिवंतपणे आई बाप्पाला पुसा आणि दैवत आपल्या घरी आणा. एवढाच मोलाचा संदेश सांगतो गाड्या तुम्हाला. नाही पंढरपूरची वारी करता आलं तर नका करू, नाही आळंदीला देहूला पैठणला जाता आलं तर नका जाऊ, पण घरातल्या आईबापाचं दर्शन घेतल्याशिवाय घर सोडू नका. आयुष्याचं कल्याण होईल. ज्याचं आईबाप आहेत त्याने आईबापाचं दर्शन घ्या आणि आयुष्याचं सार्थ करून घ्या. ज्याचं आईबाप निघून गेल्यात त्यांनी प्रतिमेकडे जायचं आणि आईबापाचं दर्शन घ्यायचं आणि पुढील वाटचाल करायची. आयुष्यात काहीच कमी पडत नाही. मी सांगत नाही, शास्त्र सांगते. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, गुरुदेव भव. आईवडिलाचा पाठीमागं आशीर्वाद असेल ना तर दुसरा कुणाचाच असण्याची गरज लागत नाही. फक्त आईवडिलाचा आशीर्वाद प्राप्त असू द्या. देव आपल्या घरी येतो आणि घागरीने पाणी प्राप्त करतो. हाच आशीर्वाद या ठावरे कुटुंबावर सदैव राहावा या हेतूने आपल्या वडिलांच्या शेवटचे क्रियेला या परिवाराने केलेला आटासे तुमच्या चरणा मी नाक घासेपर्यंत पान करतो. ज्यांनी 2 तास सिस्टीमचे 7 उत्तम प्रकारे केले असे लिमगावचे सिस्टीम मास्तर तुमच्याही चरणात मस्तक होतो. ज्यांनी चित्रीकरण केलं असे जय बाळूमामा सेवेकरे हा बाप यांचा चॅनल आहे. त्या चॅनलवर हे कीर्तन तुम्हाला 2 दिवसांनी पाहायला मिळेल. बघा काय सांगितलं काय नाही सांगितलं, एवढं पाहिलं तुम्ही तरी आनंद आहे. आणि आपल्या जीवनाचं सार्थक करण्याकरता मंत्र तो म्हणजे राम कृष्ण हरी हा मंत्र जपा, आईवडिलाची सेवा करा आणि आपलं जीवन सार्थक करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.